कल्याणच्या सहजानंद चौकात सौर ऊर्जांचे दिवे चमकले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत सौरऊर्जा निर्मित दिव्यांची रोषणाई झगमगायला लागली आहे। मनपा आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते कल्याणच्या सहजानंद चौकात 2 फेब्रुवारी रोजी सौरऊर्जा दिव्यांचे उद्घाटन करण्यात आले। विशेष म्हणजे बजाज इलेक्ट्रिकल यांच्या सहकार्याने CSR निधीतून हा उपक्रम उपलब्ध करून दिल्याने कल्याणचे सहजानंद चौक सौर ऊर्जानिर्मित दिव्यांच्या रोषणाईने चमकायला लागले आहे। मनपा आयुक्त अभिनव गोयल निर्देशानुसार तसेच अतिरिक्त शहर अभियंता विद्युत व तांत्रिक प्रशांत भागवत यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी अभियंता विद्युत जितेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनपा विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या परिश्रमातून मनपा क्षेत्रात अजूनपर्यंत तिसऱ्या सोलर ऊर्जा दिव्यांची रोषणाई दिसू लागली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अशाच प्रकारे विजेची बचत करण्याच्या उद्देशाने चौकात तसेच रस्त्यावर सौर ऊर्जा दिव्यांची रोषणाई काही महिन्यात नागरिकांना दिसणार आहे। कल्याण डोंबिवली शहर स्मार्ट सिटी प्रमाणे रात्री सौर ऊर्जांच्या दिव्याने झगमगायला लागणार आहे। मित्रांनो, माननीय आयुक्त साहेबांचं धोरण आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये आपण जास्त काम केलं पाहिजे, शाश्वत विकास यावर आपण भर दिला पाहिजे। आणि या अंतर्गत आम्ही हा तिसरा हायमस्ट आहे, तो पण CSR निधीतून। हा सोलर हायमस्ट आहे। पहिला सोलर हायमस्ट साहेबांच्या हस्ते आम्ही गणपती चौक गांधारे येथे फिलिप्स यांच्या CSR निधीतून केला होता। दुसरा हायमस्ट डोंबिवली इथे इंदिरा चौक येथे पॅनासॉनिक कंपनीच्या माध्यमातून केला होता। आणि आज हा तिसरा सोलर हायमस्ट आहे जो आम्ही बजाज इलेक्ट्रिकल लिमिटेड यांच्या CSR निधीतून करतोय। यासाठी महापालिकेने कुठलाही खर्च केलेला नाही। माननीय आयुक्त साहेबांचं धोरण आहे की CSR निधीतून जितकी जास्तीत जास्त कामं शहरासाठी चांगले उपक्रम होतील त्यासाठी आपण पाठपुरावा केला पाहिजे। त्या माध्यमातून हे काम होत आहे। मित्रांनो, हे सांगू इच्छितो की हा जो सोलर हायमस्ट आहे याच्यामध्ये याला विजेची गरज नाही आणि जेव्हा महावितरणची वीज जाईल तेव्हा हा सोलर हायमस्ट कार्यान्वित राहील। म्हणजे यामध्ये नागरिकांची सुरक्षितता सुद्धा वाढणार आहे। तर महापालिका आयुक्त साहेबांचं असं म्हणणं आहे की आपण हे तिन्ही सोलर हायमस्ट आहे याचा अभ्यास करूया आणि या माध्यमातून जो प्रभावी असेल त्यासाठी मेंटेनन्स कमी लागत असेल आणि त्याचा लाईट आउटपुट चांगला असेल असाच सिलेक्ट करून आपण आपल्या कल्याण डोंबिवली शहरातील 144 हायमास्ट सोलर हायमास्ट करणार आहोत। महापालिका आयुक्त साहेबांचं तसं धोरण आहे आणि त्यामुळे नागरिकांची सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे। या कार्यक्रमासाठी नवनिर्वाचित नगरसेवक श्री जतीन प्रजापती साहेब पण उपस्थित आहे, त्यांचं पण स्वागत करतो। गोरे साहेब तर आमचे मित्र आहेत, त्यांचं पण स्वागत करतो आणि इतर पत्रकार मंडळी आहेत त्यांचं पण सुद्धा स्वागत करतो। धन्यवाद। शहरचा चौक आहे तिथे जे आपला हाय मास्ट होता त्या अगोदर विजेवर चालू होता, आता त्याला आपण सोलारवर कन्वर्ट केलेला आहे। म्हणजे सोलार हाय मास्ट केलेला आहे आणि सेन्सर बेस्ड सोलार हाय मास्ट तिथे करतोय। म्हणजे आपोआप ते अंधार पडल्यावर चालू होणार आणि आपोआप बंद होणार। आणि याकरिता विशेष करून आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSRचे निधीच्या माध्यमातून हे केलेलं आहे। म्हणजे महानगरपालिकाने याच्यावर काहीच खर्च केला नाही आणि त्याकरिता बजाज कंपनी त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे। आतापर्यंत आपण असे 3 सोलार हाय मास्ट केलेले आहेत। पुढे भविष्यात जेवढे आपले हाय मास्ट आहेत जवळजवळ 144 ते सगळे सोलारवर आणायचे। तेवढंच नाही तर शाश्वत शहर करण्याकरिता जेवढे आपली स्ट्रीट लाईट्स आहेत, आपण पाहतो इथे स्ट्रीट लाईट्स शहरामध्ये दिसतात, ते पण हळूहळू आपल्याला सोलारवर कन्वर्ट करायचे। याच्यातने विजेची बचत होईल, सौर ऊर्जा म्हणजे जे स्वच्छ ऊर्जा आहे त्याची निर्मितीमध्ये वाढ होईल, महानगरपालिकाची निधीमध्येही बचत होईल आणि आपलं शहर स्वच्छ आणि सुंदरही राहणार आणि प्रकाशमय राहणार आहे असं मला वाटते। त्याकरिता आज उपस्थित आताचे नगरसेवक प्रजापतीजी, माजी नगरसेवक गोरे साहेब, पत्रकार बांधव, आमचे पूर्ण इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट इथे उपस्थित आहेत, त्यांच्या विशेष अभिनंदन कौतुक करतो। विशेष करून बजाज टीमचे जे इंडियाचे हेड आहेत आणि एरिया मॅनेजर आहेत त्यांच्याही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। CSR fund to establish the promote the solar energy and to save the energy and control renewable energy source. So with the solar high mass, which is equivalent to the conventional, we can save the minimum 70% energy from the conventional. महानगर पालिका में कुल कितने लगा रहे हैं आप?
महानगर पालिका एक्चुअली अभी वी आर प्रोड्यूसिंग द महानगर पालिका बट इन सोलार जस्ट वी आर स्टार्टिंग इन द स्टेडियम. जो महानगर पालिका का फंडिंग है या आपका व्यक्तिगत फंडिंग है कंपनी का? ये अपने व्यक्तिगत फंडिंग. आगे अंदाजे से कितना खर्चा होगा कंपनी का ऐसा? कंपनी से ये करीब है 4 to 5 lakhs. 4 to 5 लाख.